दरम्यान आता दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी केली आहे। 3 महिने उलटले तरी सुद्धा काहीच कारवाई झाली नसल्याचं सुद्धा सूर्यवंशींच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। काय सांगाल, आता अहवाल समोर आलाय, न्यायदंडाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसाच्या मारहाणीतच मृत्यू झालाय सोमनाथ यांचा। एवढा सत्य असताना 95 दिवस उलटून गेले, अजून पण ह्या सरकारने आमचा दखल घेत नाही। म्हणून ही माझी सरकारला मागणी आहे, माझी विनंती आहे सरकारला, जे ह्याच्यामध्ये पोलीस दोषी आहेत, जे पोलीस कर्मचारी ह्याच्यामध्ये दोषी आहेत, त्यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावं, त्यांना सजा द्यावं, त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करण्यात यावं। सरकारने थोडी आमची दखल घ्यावं। 3 महिने उलटून गेले आणि परंतु पुण्या पोलिसावर कसलंच हे कारवाई केलेले करण्यात आलं नाही। लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावं, सरकारला ही माझी मागणी आहे। आपल्या न्यायालयाने पण चौकशी केली व ते 70 जण जे पोलीस आहे म्हणतात ते एक वर्तमानपत्रामध्ये पण आलेलं आहे। ते 70 जण पोलिसांना पण आदेश पाठवण्यात येईल असं म्हणून सांगितलेत। आता बघूया पुढे काय काय होते, कारण आमचा तर विश्वास न्यायालयावरती पूर्णपणे आहे, आयोगावरती आहे, कारण ते आयोग दखल घेत आहे परंतु सरकार दखल घेत नाही आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सह नजीर खान, TVNN मराठी,